गोष्ट आहे साधारण 100 वर्षापूर्वीची. पुण्यातल्या एका थिएटर बाहेर हजारो लोकांची गर्दी जमली आहे. तिकीट मिळवण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. पोलीस गर्दी आवरतायत. शेवटी एका तिकिटाची किंमत त्या काळात 5 रुपयांवरून थेट 50 रुपयांवर जाते. विचार करा, त्या काळात 50 रुपये म्हणजे सोन्या तोळ्याचा भाव. एवढी वेळ लावणारी गर्दी कुणासाठी होती? एखाद्या राजासाठी नाही, तर एका 24-25 वर्षीय तरुणासाठी, जो काही वेळातच स्टेजवर अत्यंत सुंदरश्री रूपात अवतरणार होता. श्रोत्यांनो, आज एका जिवंत कलेचे दर्शन घडणारा प्रवास आपण पाहणार आहोत. ज्या गोष्टीचा नायक पुरुषांच्या काळजाची धडकन होता आणि स्त्रियांसाठी आदराचं स्थान होता. जगाच्या इतिहासात असा अभिनेता कधी झाला नसेल आणि पुढे कधी होणारही नाही. आज आपण अनुभवणार आहोत मराठी मातीचा अभिमान, नारायणराव राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांचा विस्मयकारक आणि तितकाच डोळ्यात पाणी आणणारा प्रवास. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी भावेश. आपण ऐकत आहात अज्ञात प्रवास. 28 जून 1888 ला पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात एका लहानग्याचा जन्म झाला. नाव ठेवलं नारायण. हा नारायण दिसायला जेवढा गोड होता, त्याहून गोड त्याचा गळा होता. तो लहान असताना घरात आणि गल्लीत गुणगुणू लागला की आजूबाजूच्या बायका, म्हातारे सगळं काम सोडून त्याच्या भोवती गोळा व्हायचे. जणू काही त्याच्या गळ्यात साक्षात सरस्वती वास करत होती. नारायण जेमतेम 10 वर्षाचे असताना पुण्यातल्या एका कार्यक्रमात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आले होते. तिथं या लहानग्या नारायणला गाण्यासाठी उभं केलं गेलं. त्या चिमुरड्याने जेव्हा आपली तान घेतली, तेव्हा तिथे बसलेले सगळे विद्वान स्तब्ध झाले. लोकमान्य टिळकांचे डोळे भरून आले. गाणं संपताच टिळकांनी त्या लहान मुलाला जवळ घेतलं, पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले, हातात बालगंधर्व. एका महापुरुषाने दिलेल्या या आशीर्वादाचं पुढे सोनं झालं आणि नारायण नावाचा हा मुलगा बालगंधर्व म्हणून अजरामर झाला. आता जरा कल्पना करा, त्या काळात समाजात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती. मग नाटकात काम करणं तर दूरची गोष्ट. त्यामुळे नाटकातील स्त्री भूमिका पुरुषच करायचे. पण जेव्हा बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला आणि पहिली स्त्री भूमिका केली, तेव्हा पाहणारे थक्क झाले. त्यांची ती नऊवारी साडी नेसण्याची नजाकत, चालताना पायातील पैंजणांचा होणारा नाजूक आवाज, बोलताना डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव. बापरे, अनेक बडे बडे राजे महाराजे तर त्यांच्या प्रेमातच पडले होते. ते नारायणराव आहेत हे लोक विसरूनच जायचे. आणि एक गंमत सांगू का? त्या काळातल्या खऱ्या खुऱ्या स्त्रिया बालगंधर्वांची फॅशन कॉपी करायच्या. बालगंधर्वांनी नाटकात जशी साडी नेसली, तशी साडी बाजारात गंधर्व साडी म्हणून विकली जायची. त्यांनी घातलेली नथ गंधर्व नथ म्हणून प्रसिद्ध झाली. आज आपण ज्याला ब्रँड अँबॅसिडर किंवा इन्फ्लुएन्सर म्हणतो ना, ते बालगंधर्व 100 वर्षांपूर्वी होते. स्त्रिया आपल्या पतीला सांगायच्या, मला दागिना हवा, तर बालगंधर्वांच्या नथनीसारखाच. पुढे 1993 मध्ये त्यांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केली आणि इथून सुरू झाला मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ. बालगंधर्व म्हणजे कलाकारांचे राजे होते. कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज आणि बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज या दोन्ही थोर राजांचा त्यांना थेट पाठिंबा होता. नारायणरावांच्या नाटकांचे थाट राजेशाही होते. नाटकाच्या स्टेजवर जे पडदे असायचे ते अस्सल मखमली असायचे. पात्रांच्या अंगांवरचे दागिने खोटे नसायचे, तर ते अस्सल सोन्या चांदीचे आणि हिऱ्यांचे असायचे. नाटक सुरू होण्यापूर्वी संपूर्ण नाट्यगृहात इराणी आणि काश्मीरी अत्तरं शिंपडली जायची. प्रेक्षक जेव्हा थिएटरमध्ये पाऊल ठेवायचा, तेव्हा तो नाटक पाहत नव्हता, तर एका स्वर्गीय दुनियेचा अनुभव घेत होता. महान नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडगिलकर आणि राम गणेश गडकरी यांनी बालगंधर्वांना डोळ्यासमोर ठेवून नाटके लिहिली. संगीत शाकुंतल, संगीत स्वयंवर आणि संगीत मानापमान या नाटकांनी इतिहास घडवला. त्यांनी गायलेले नाट्यसंगीत जसे की स्वये श्री रामचंद्रा, नारायण रमा रमणा, नाथ हा माझा आजही प्रत्येक मराठी मनाच्या घरात आणि मनामध्ये जिवंत आहेत. पण मित्रांनो, या झगमगाटाच्या मागे पडद्याआड एक बाप आणि एक माणूस म्हणून नारायणराव जे जगले, ते एकूणही तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस होता मानापमान नाटकाच्या प्रयोगाचा. थिएटर हाऊसफुल होतं. लोक घोषणा देत होते आणि त्याच वेळी पडद्यामागे ग्रीन रूम मध्ये एक निरोप येतो. नारायणरावांच्या लहानग्या 1.5 वर्षाच्या मुलीचं निधन झालं होतं. घरात आक्रोश होता. एक बाप म्हणून नारायणरावाच्या पायाखाली जमीन सरकली. डोळ्यात असूनच्या धारा वाहत होत्या.
एका बाजूला पोटच्या गोळ्याचा मृतदेह होता आणि दुसऱ्या बाजूला बाहेर हजारो प्रेक्षक वाट पाहत होते. नारायणरावांनी काय करावं? त्यांनी डोळे पुसले, हातातील बाळाला शेवटचा कपाळावर स्पर्श केला आणि देवापुढे हात जोडले. त्यांनी चेहऱ्यावर रंग लावला, स्त्रीचा वेश परिधान केला आणि ते स्टेजवर आले. त्या रात्री त्यांनी नेहमीपेक्षाही जास्त सुंदर अभिनय केला आणि गाणी गायली. प्रेक्षक टाळ्या वाजत होते, वन्स मोर मागत होते, पण कोणालाच माहित नव्हतं, समोर हसणाऱ्या आणि गाणाऱ्या त्या नटाचं काळीज आतून रक्ताळलं होतं. याला म्हणतात कलावंतांची निष्ठा. त्यावेळी आपली कला सादर करून शो मस्ट गो ऑन हे त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलं होतं. काळ बदलला आणि काळासोबत लोकांची आवडही बदलली. थिएटरच्या जागा आता सिनेमा टॉकीज घेऊ लागली होती. नाटकं मागे पडत होती. गंधर्व नाटक मंडळी कर्जाचा डोंगर झाला होता. जो माणूस काही वर्षांपूर्वी लाखांची तर हवेत उडवायचा, ज्याच्या एका शब्दावर राजे थवेच्या थवे उभे करायचे, त्या माणसावर कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे सोन्याचे दागिने आणि वस्तू विकण्याची वेळ आली. पण तरीही नारायणरावांनी कधी कोणापुढे हात पसरले नाहीत, की स्वतःचा स्वाभिमानही सोडला नाही. उतारवयात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आयुष्याची शेवटची काही वर्षे त्यांनी अंथरुणावर काढली. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा सन्मान केला. पण तोपर्यंत हा राजहंस खूप थकला होता आणि अखेर 15 जुलै 1967 मध्ये वयाच्या 79व्या वर्षी या गंधर्वाने कायमचे डोळे मिटले. मराठी रंगभूमीचा तो पडदा कायमचा पडला. मित्रांनो, बालगंधर्व आज आपल्यात नाही, पण आजच्या ऑटोमॅटिक आणि डिजिटल दुनियेतही जेव्हा एखाद्या घरात सकाळी स्वयंश्री रामचंद्र किंवा नारायण रमणा हे सूर ऐकू येतात, तेव्हा तो गंधर्व पुन्हा जिवंत होतो. नारायणराव राजहंस हे फक्त एक नाव नव्हतं, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक सुवर्ण काळ होते. एक असा राजहंस जो स्वर्गातून चुकून पृथ्वीवर आला आणि आपल्याला गाण्याचा आनंद देऊन पुन्हा स्वर्गात निघून गेला. तुम्हाला बालगंधर्वांची ही हृदयस्पर्शी गोष्ट कशी वाटली? त्यांच्या गाण्याने तुम्हालाही अंगावर काटा आलाय का? हे कमेंट करून नक्की सांगा. ही गोष्ट आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका थोर व्यक्तीची गोष्ट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.